नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवून दाखवणार आहे। तर महाराजांची 7 इंचाची मूर्ती आहे। 7 इंचासाठी शेला आणि कंता टोपी आपण शिवणार आहोत। व्यवस्थित माप किती घ्यायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। सुंदर असे वस्त्र तयार होणार आहेत। व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला सुरुवात करूया। चला तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया। तर बघा 7 इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि 7 इंचासाठी आज आपण शेला आणि कंता टोपी महाराजांसाठी शिवणार आहोत। खूप सुंदर असे वस्त्र आपले तयार होणार आहेत। मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे माप किती घेतलेला आहे आणि कशा प्रकारे वस्त्र आपल्याला शिवायचे आहेत, एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता गुरुपौर्णिमा जवळ येत आहे। तर गुरुपौर्णिमेसाठी सुंदर असे वस्त्र तुम्ही सुद्धा महाराजांसाठी शिवा आणि महाराजांना परिधान करा। खूप सुंदर लुक येतो आणि पूजा सुद्धा खूप प्रसन्न वाटते। तर आता आपण 7 इंचाची मूर्ती आहे आणि 7 इंचासाठी वस्त्र आपण शिवणार आहोत। तर बघा शेला शिवणार आहोत आणि कंता टोपी शिवणार आहोत। तर शेल्यासाठी मी हा पॅरट ग्रीन कलरचा कापड कटिंग करून घेतलेला आहे। सुंदर अशी गोल्डन कलरची काट आहे त्या कापडाला आणि खूप सुंदर असे वस्त्र आपले तयार होणार आहेत आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहेत। तर बघा हा जो कापड मी कटिंग करून घेतलेला आहे याची जी रुंदी आहे ती आहे 6.5 इंच आणि याची जी लांबी आहे तर बघा ह्याची लांबी 16 इंच लांब आहे आणि 6.5 इंच रुंद आहे। असा मी हा कापड कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर अस्तर सुद्धा घेतलेला आहे, सेम रंगाचा अस्तर घेतलेला आहे आणि मेन कापड घेतलेला आहे। तर हा शेल्यासाठी कापड आपण कटिंग करून घेतलाय। त्याच्यानंतर कंता टोपीसाठी मी हे 2 कॅनव्हास वरती डायग्राम काढून घेतलेले आहेत आणि 2 अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत। बघा 2 अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत, 2 मेन कापडाचे तुकडे घेतलेले आहेत, काटाबरोबर एक तुकडा घेतलेला आहे आणि एक प्लेन तुकडा घेतलेला आहे आणि अस्तरचे 2 तुकडे घेतलेले आहेत। तर मी हे जे आहे ते अंदाजे कटिंग करून घेतलेला आहे, जेणेकरून हा जो पॅच आहे तो व्यवस्थित आपला बसला पाहिजे याच्या मापाने मी हा कटिंग करून घेतलेला आहे। तर आता हा पॅच मी कसा कटिंग करून घेतला तर बघा 7 इंचाची जेव्हा महाराजांची मूर्ती असते, 7 इंचाची जर का फायबरमध्ये किंवा मार्बलमध्ये जर मूर्ती असेल ना तर तेव्हा महाराजांच्या डोक्याचा घेर वेगळा येतो आणि पितळेची जर का मूर्ती असेल ना तर वेगळा येतो। प्रत्येक वेळेला आपण जेव्हा वस्त्र शिवतो ना तेव्हा तो माप व्यवस्थित घ्यायचा आणि मग शिवायचं। तर आता महाराजांची मूर्तीचा जो डोक्याचा जो घेर आहे तो 4.5 इंच येतो, 4.4 इंच येतो, म्हणजे 4 नंतर 2 रेषा एवढा येतो। तर आता आपल्याला काय करायचं आहे तर 5.5 इंच आपल्याला टोटल माप घ्यायचा आहे। तर बघा 5.5 इंचाचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे। तर तो किती येतो तर 1.25 नंतरची 1 रेष एवढा येतो। तर अशा प्रकारे आपल्याला हा चौथा भाग घ्यायचा आहे आणि हा एक कॅनव्हास पेपर घ्यायचा। कॅनव्हास पेपरला मध्यभागी फोल्ड करायचं आणि चौथ्या भागावरती आपल्याला ठेवून इथे टिक मार्क करून घ्यायचं। टिक मार्क केल्याच्या नंतरला याची उंची घ्यायची। आता जिथे आपण फोल्ड केले ना तिथून आपल्याला उंची घ्यायची। तर उंची मी किती घेतली आहे तर 4 इंच मी उंची घेतली आहे। तर उंचीला एक टिक मार्क दिला, चौथ्या भागावरती एक टिक मार्क दिला आणि इथून आपल्याला एक पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे। शेप दिल्याच्या नंतरला हे कटिंग करायचं। कटिंग केल्याच्या नंतर ह्या अशा पद्धतीने हा पॅच तयार होतो। एकदम डिटेलमध्ये डायग्राम कसा काढायचा, कटिंग कसं करायचं याची वेगळी व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। तर बघा आता हे 2 पॅच आपल्याकडे आहेत, एक समोरच्या बाजूला पॅच लागणार आहे आणि एक मागच्या बाजूला पॅच लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेला शिवून घेऊया, त्याच्यानंतर आपल्याला कंता टोपी शिवायची आहे। तर शेला शिवण्यासाठी काय करायचं तर ह्या 4ही बाजूंना आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी 4ही बाजूंना एक शिलाई मारून घ्यायची
अस्तर मेन जो कापड आहे त्याची सरळ बाजू खालच्या दिशेला ठेवायची, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि चारी बाजूंना शिलाई मारून घ्यायची। चारी बाजूंना शिलाई मारून झाल्याच्या नंतर सिंगल सिंगल शिलाई मारून घ्यायची। ती शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला चारी बाजूंना डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघा, डबल फोल्ड, हा एक पहिला फोल्ड झाला, त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड, अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपला शेला जो आहे तो व्यवस्थित असा तयार होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला लेस सुद्धा लावायची। तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते, एक सिंगल शिलाई मारून घेते, त्याच्यानंतर डबल फोल्ड मारून चारी बाजूंनी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा, सुंदर असा शेलाची फिनिशिंग आलेली आहे। मागच्या साईडने पण बघू शकता डबल फोल्ड मारून शिलाई मारलेली आहे आणि खूप सुंदर असं तयार झालेलं आहे। आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर गोल्डन रंगाची ही मी लेस वापरणार आहे। तर आपल्याला चारी बाजूंनी व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मी लेस लावून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा, सुंदर असा हा आपला शेला जो आहे तो तयार झालेला आहे। आता आपल्याला याला वेलक्रो पट्टी लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित असा मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं, जसं आपण महाराजांना परिधान करतो त्या टाइप मध्ये। हे बघा, दोन्ही टोकं जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित अशी एक समोरासमोर आणायची आहेत आणि आता खडूने आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपण लावणार आहोत आणि बरोबर इकडे सुद्धा आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे खडूने। तर वेलक्रो पट्टी लावण्यासाठी मी एक हा अस्तरचा तुकडा घेतलेला आहे छोटा। तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। व्यवस्थित कुठलाही कापड बाहेर राहायला नको म्हणून आपण अशा पद्धतीने फोल्ड करूया। आणि त्याच्यानंतर मध्यभागी फोल्ड करायचं, असं। आणि आता ही वेलक्रो पट्टी आहे, वेलक्रो पट्टीचा तुकडा घेतलेला आहे मी। तर एक जी आहे, एक साइड आहे ते आपल्याला इथे लावून घ्यायची आहे, अशी चौकोनी शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतरला इथे आपल्याला असं अटॅच करायचं आहे। आणि जी दुसरी बाजू आहे ती आतल्या साइडला बरोबर जिथे आपण टिक मार्क केलं ना तिथे आपल्याला लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मी वेलक्रो पट्टी लावून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर खूप सुंदर असा शेला आपला तयार झालेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने ही वेलक्रो पट्टी लावलेली आहे। आता आपल्याला कंता टोपी महाराजांसाठी शिवायची आहे। तर बघा, कंता टोपीचा साठी जो कापड कटिंग करून घेतलेला आहे त्याचा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की अंदाजे मी कापड कटिंग करून घेतलेला आहे आणि जो डायग्राम आहे तर तो मी व्यवस्थित मापासहित तुम्हाला सांगितलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला सरळ ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे, तर सरळ ठेवून घ्यायचं। दोन्ही पॅच आपल्याला तयार करायचे आहेत। तर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा कापड सरळ ठेवून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि मग नंतर आपला जो डायग्राम आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दोन्ही पॅच एकसाथ दाखवते। तर आता एका पॅचवरती शिलाई कशी मारायची हे सांगते। पहिल्यांदा आपण मेन फॅब्रिक जो आहे तो सरळ ठेवून घेतला, त्याच्यानंतर अस्तर ठेवलं, नंतर कॅनव्हास ठेवलं। आता आपल्याला ही जी खाली बेस लाईन आहे ना, म्हणजे हा जो कॅनव्हास आहे याची जी सरळ बाजू आहे ना खाली, तिथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। सरळ आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। सेम या पॅचला सुद्धा आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, दोन्ही पॅचला सरळ शिलाई मारून घेतली आहे। आता आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर एका साइडला ठेवून जो मेन कापड आहे तो कॅनव्हासच्या दिशेने आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं। एक पॅचचं दाखवते, दोन्ही पॅच आपल्याला सेम करायचे आहेत।
व्यवस्थित सरळ करून घेतलं. त्याच्यानंतर वरती आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर हा जो अस्तरमधून जो आपल्याला कॅनव्हास दिसतोय ना, जो कॅनव्हासचा जो डायग्राम दिसतोय ना, त्या डायग्रामवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून द्यायचा आहे. तर बघा दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत. आता याला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. खालच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची आणि समोरच्या बाजूला सुद्धा आणि मागच्या बाजूला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा सुंदर अशी लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पॅच आहेत ना ते समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा, जी सरळ बाजू आहे ना ती आतल्या बाजूला येणार आहे आणि ज्या उलट्या बाजू आहेत ना ते वरती येणार आहेत. अशा पद्धतीने ठेवून आपल्याला साईडने जसा पानाचा शेप आहे ना त्या शेपमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर फिटिंग कशी करायची हे तुम्हाला दाखवते. फक्त हा जो शेप आहे ना त्या शेपवरतीच आपल्याला शिलाई मारायची, खालच्या साईडला शिलाई आपल्याला नाही मारायची. तर व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे. फक्त खालची साईड जी आहे ती ओपन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या टोपीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने टोपी फोल्ड करायची आणि आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. तर पेनाने मी टिक मार्क करून घेते. हे बघा, हा आपल्या टोपीचा मध्य आहे. ठीक आहे. आता आपल्याला जो महाराजांची जी मूर्ती आहे त्यांचा डोक्याचा जो घेर आहे तो 4.2 इंच म्हणजे 4.25 इंच मी तुम्हाला सांगितलं. तर आता 4.25 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर बघा चौथा भागासाठी 4.25 इंचावरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं पहिल्यांदा, त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड करायचं. 2 वेळा आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग किती आला, 1 नंतरची जी रेष येते ना त्याचा मध्यभाग. आता परत एकदा दाखवते बघा, 4 नंतरच्या 2 रेषावरती फोल्ड करायचं पहिल्यांदा, त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड करायचं सेम आणि चौथा भाग आपल्याला मिळतो. तर चौथा भाग किती आलेला आहे, तर 1 नंतर जी येणारी रेष आहे त्याचा मध्य. तर आता आपल्याला जो टोपीचा आपण मध्य काढलाय ना तिथून पुढे आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि टोपीच्या मध्यापासून या साईडला सुद्धा आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला याची उंची घ्यायची आहे. मध्यापासून वरती आपल्याला उंची घ्यायची आहे. तर उंची मी घेत आहे 3 इंच. 3 इंच मी उंची घेणार आहे. आता स्टेन्सिल्सने आपल्याला शेप काढून घ्यायचा आहे. हे बघा, खालच्या साईडने सुद्धा आपल्याला असं पेनाने एक शेप द्यायचा आहे पानाचा, जसा आपण आधी दिला होता, आणि या साईडने सुद्धा आपल्याला शेप द्यायचा आहे पानाचा. व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. आता आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. शेपवरून आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, डबल लॉकवाली शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा साईडचा जो कापड आहे ना तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे आणि मग आपल्याला ही टोपी सरळ करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित जसा आपण डायग्राम काढला होता ना त्याच्यावरून डबल लॉकवाली शिलाई मारून घेतली. आता साईडने थोडासा कापड जो आहे तो कटिंग करून देते. आता थोडेसे कट मार्क्स लावून घेऊया आपण. शिलाईवरून नाही मारायचे, साईड साईडने आपल्याला कट मार्क्स लावून घ्यायचे. अशा पद्धतीने आता आपल्याला ही टोपी जी आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित मी सरळ करून घेते. स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपल्याला हा टोप सुद्धा बाहेर काढायचा आहे. तर बघा खूप सुंदर अशी ही कंता टोपी तयार झालेली आहे. मागच्या साईडने सुद्धा बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे.
व्यवस्थित अशी। आता आपल्याला याच्यावरती एक पॅच लावून घ्यायचा आहे। डायमंडचा एक मी पॅच लावणार आहे। फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि फॅब्रिक ग्लूने बरोबर मधोमध हा पॅच लावून घेणार आहे। तर सुंदर अशी कंता टोपी आणि शेला महाराजांसाठी तयार झालेला आहे आणि खूप सुंदर लुक येणार आहे महाराजांना परिधान केल्याच्या नंतर। तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।